दुर्घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भामधली माहिती मी काल संध्याकाळी घेतली आणि त्यावेळेला FIRची प्रत आणि त्याचसोबत समोर माहिती आल्यावर एक कसं जाणवलं की गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अजूनही इतर काही ठिकाणी अशा प्रकारने स्फोटाच्या घटना होऊन कामगार दगावणं अशा प्रकारने घडलेलं आहे. त्याच्यामध्ये मृत व्यक्ती एक आहे आणि 4 जण जखमी झालेले आहेत आणि संपूर्णपणाने लोकांच्या जीविताची हानी होत असताना त्याच्यामध्ये नक्की काय अडचणी आहेत याच्या संदर्भात माझ्याकडे थोडी माहिती ऑलरेडी आहे, कारण मी 2-3 वर्ष याचा फॉलोअप करते. पिंपरी चिंचवडमधले रेड झोनमध्ये असणारे कारखाने आणि त्याच्यामध्ये झालेल्या दुर्घटना, नागपूरमध्ये झालेल्या दुर्घटना, त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा झालेल्या काही दुर्घटना यांची माहिती पण माझ्याकडे होती आणि म्हणून नक्की काय घडलेलं आहे म्हणजे गावामध्ये असेल, प्रशासनाकडून असेल किंवा जे लोक बेकायदेशीर कारखाने काढतात तर त्याच्यावरती आपण काय यंत्रणा उभी करू शकतो याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी भेट दिलेली आहे. माझ्याबरोबर आमचे आमदार शांताराम मोरे आणि आमचे संपर्क प्रमुख आणि आपल्या सगळ्यांचे सुपरिचित पांडुरंगजी पाटील, त्याचबरोबर वैदेही पठाण, बाकीचे सगळे पदाधिकारी, आमचे उपजिल्हा प्रमुख आणि इतर पदाधिकारी होते. त्याचबरोबर मी पोलिसांना, महसूल यंत्रणेला, आरोग्य विभागाला सगळ्यांना कळवून इकडे आलेली आहे. मला त्याच्यात ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये औद्योगिक सुरक्षा विभागावरती तांत्रिकदृष्ट्या असे जे परवानगी न घेता सुरू केलेले कारखाने आहेत त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्या जेव्हा मी प्रमुखांशी बोलले आणि याच्यावर मी त्यांची बैठक पण राज्यामध्ये विधानभवनात घेतलेली आहे, त्यावेळेपासून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढी यंत्रणा विभागाला पाहिजे किंवा जेवढ्या पोस्ट पाहिजे तेवढ्या आमच्याकडे नाही आहेत. परंतु मला एक दिसतं असं की काही कामं जी आहेत ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित कामं आहेत. म्हणजे एखादा कारखाना उभा राहतो तिथे काहीतरी स्ट्रक्चर उभं केलेलं असतं, म्हणजे ग्रामपंचायतीला ते माहिती पाहिजे. ग्रामपंचायतीला माहिती पाहिजे म्हणजे सरपंच, उपसरपंचांनी ती माहिती कळवली पाहिजे, पण त्यांनी काही कारणांनी कळवली नाही तरी ग्रामसेवकाकडे आणि आपल्या तहसीलदारांच्याकडे किंवा महसूल विभागाच्या बरोबर खास करून ग्रामविकास विभागाकडे यंत्रणा पाहिजे की राहत्या घराच्या खेरीज कुठेही जास्त लोक म्हणजे 10पेक्षा जास्त लोक जर का कामगार काम करताना दिसत असतील तर तिथे औद्योगिक काही कारखाना असण्याची शक्यता आहे किंवा संघटित स्वरूपाचा कामगार वर्ग तिथे असण्याची शक्यता आहे की ज्याला कामगारविषयक यंत्रणा ते नियम लागू झाले पाहिजे. परंतु ते नियम लागले जात नाहीत. बऱ्याच वेळेला आम्ही कारखान्याला परवानगी घेतली असं सांगितलं जातं, पण ती परवानगी का मिळत नाही याची माहिती नसते. आणि काल मी इथे येणार कळल्यावर पत्रकारांनी पण माझ्याकडे भरपूर माहिती पाठवलेली आहे आणि त्याच्याच असं दिसतं आहे की स्वतः औद्योगिक सुरक्षा विभागानेच सांगितलं की किती कारखाने इथे जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की 300 कारखान्यांची आम्ही, आज मला मीटिंगमध्ये सांगितलं की 300 कारखान्यांची आम्ही नोंदणी गेल्या वर्षी करून घेतलेली आहे. म्हणजे हे काम ते करत असूनसुद्धा त्यांच्या कामाला इतरांनी मदत करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून मी आज त्या पीडित कुटुंबांच्या त्या भेटणारच आहे त्यांना मी थोडी फुलाची पाकळी देऊन मदतही करणार आहे. पण सरकारकडूनही त्यांना नुकसान भरपाई मिळेल. पण जे जीव दगावलेले आहेत त्यांच्याही घरी आमचं आनंद देवकर आणि आमचे उपजिल्हा प्रमुख दिलेले आहेत, त्यांनाही आम्ही मदत दिलेली आहे. कारण सरकारी मदत त्याला बराच वेळ लागतो. प्रस्ताव जाणार आहे केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे. त्याचबरोबर आरोपीला लगेच जामीन मिळता कामा नये आणि चांगल्या प्रकारचे सरकारी वकील मिळावेत अशाही सूचना मी नरळे श्री ॲडिशनल SP यांना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आज मी काही सूचना देखील प्रशासनाला आणि सन्माननीय सरकारमध्ये जे मंत्री महोदय आहेत त्यांना पण मी देणार आहे. त्याच्यात पहिली माझी विनंती म्हणा तुम्ही, पण इथले जे पालकमंत्री आहेत त्यांनी याला ताबडतोब भेट द्यायला हवी असं मला वाटतं की जेणेकरून सगळ्या यंत्रणांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभाग आहे किंवा औद्योगिक सुरक्षा विभाग जेव्हा काम करतो त्यांच्याबरोबर जिथे घातक रसायनं निर्मिती होत असल्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आपण काही जर का घडत असेल तर पोलीस पाटलांनी ती माहिती देणं खरं तर त्यांच्या मॅन्युअल्समध्ये अनिवार्य आहे. आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचं एखादं परिपत्रक त्यांनी काढावं की जेणेकरून
आज आता बरोबर या गावामध्ये असं सांगितलं की पोलीस पाटलाचं पद रिक्त आहे. मी आत्तापर्यंत 10 ठिकाणी गेलेले, वेगवेगळ्या ठिकाणी अशा दुर्घटनांच्या इथे बरोबर ज्या गावात पोलीस पाटलाचं पद रिक्त असतं तिथे ती घटना घडते. म्हणून मी ॲडिशनल SP ला सांगितलेलं आहे की ज्या गावांमध्ये पोलीस पाटील नाही आहेत तर त्या ठिकाणची जबाबदारी जी आहे ती तिथल्या PI वरती आहे की त्यांनी ती माहिती जमा करून घेतली पाहिजे. आणि घातक रसायन तिथे होतं हे झालेलं स्वतःवरून स्पष्ट आहे. तर मी इथल्या PI ना असे निर्देश दिलेले आहेत की 15 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये पोलीस पाटील असो किंवा नसो, तालुका म्हणजे ज्युरिसडिक्शनमध्ये त्याची नीट यादी करून ती कारवाईसाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडे आणखीन जिथे परवानग्यांच्या संदर्भामध्ये मग ती बांधण्याची परवानगी असेल, विजेची परवानगी असेल, त्या संबंधित विभागांना तुम्ही पाठवा. त्याखेरीज औद्योगिक सुरक्षा विभागाला मी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ज्यांना मान्यता दिली आहे त्यांची सर्टिफिकेट जशी लिफ्टवरती लावलेली असतात प्रत्येक ठिकाणी तशी तुमच्या वेबसाईटवर असली पाहिजे की कुठल्याही नागरिकाला कळलं पाहिजे की हा कारखाना बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे. म्हणून तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही ती माहिती ठेवा. प्लस त्याची सर्टिफिकेटची माहिती ही पोलिसांच्याकडे सुद्धा असली पाहिजे, त्याची एक प्रत की हे कारखाने परवानगी असलेले आहे. तर जेणेकरून त्या आणि ग्रामपंचायतीत पण असले पाहिजे की ह्या कारखान्यांच्या सर्टिफिकेटच्या आपण प्रती ठेवू शकतो. अर्थात काही लोक आपल्याकडे त्या प्रतिसुद्धा खोटे आणून लावतील आणि म्हणून वेबसाईटवरच्या प्रती आणि प्रत्यक्ष ग्रामपंचायतीकडे किंवा पोलीस स्टेशनला प्रती योग्य आहेत की नाही हे तपासून घेण्याची जबाबदारी जी आहे ती पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यावर असली पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांनाही भेटणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसंच उद्योगमंत्री उदय सामंत, प्रदूषणाच्या संदर्भात विषय असणारे पंकजा मुंडे, तसंच MPCBचे अध्यक्ष या सगळ्यांच्याकडे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या सगळ्यांना आम्ही निवेदनाची प्रत पाठवणार आहोत. आणि तुमच्याकडे टायर्सच्या संदर्भातली बरीच माहिती आहे की त्याच्या कारखान्यामध्ये जे प्रदूषण होतं त्या संदर्भामध्ये एक मला असं दिसतंय की उद्योग पाहिजे पण प्रदूषणकारी नको. तर मग प्रदूषण रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. आणि आपल्याचकडून ज्या तक्रारी मला बातम्यांमध्ये आलेली दिसत आहेत की बरेचसे लोक, आणि मला पुण्यात आळंदीत पण ते कळलं की प्रदूषण रोखणारी यंत्रणा पाण्यावरती जलनिस्सारण करण्यासाठी यंत्रणा केलेली प्लांट्स उभे करतात पण प्रत्यक्षामध्ये ते थोडाच वेळ चालवतात जेणेकरून विजेची त्यांना भरपाई पैसे द्यायला लागू नये. बऱ्याच ठिकाणी ते प्लांट नादुरुस्त असतात, ते दुरुस्त केलेले नसतात. हे बघण्याची जबाबदारी अर्थातच पर्यावरण विभागाची आहे. आणि MPCBच्या संदर्भात त्यांना नक्की वाटलं की पुरेसं त्यांच्याकडून काम होत नाही आहे. पर्यावरणाचे अधिकारीसुद्धा हे काम करू शकतात. MPCB एक महामंडळ आहे, तसं काही कामं स्वतःसुद्धा थेट त्यांच्याकडे माहिती येऊ शकते. अधिक मला असं वाटतं की मोरे साहेबांनी विनंती करणार आहे की आपलं DPC होते, DPCमध्ये सुद्धा या संदर्भातले जे विघातक कारखाने असतील किंवा बेकायदेशीर कारखाने असतील त्याची माहिती जी आहे त्याची नोंद आणि आढावा घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ती अर्थातच जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची आहे. आणि एक इथल्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांचा माझा बरेच वर्षाचा परिचय आहे, त्या कल्याणलाही आयुक्त होत्या. तर असे जे रसायनांचे स्फोट होणारे प्रवण जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुरक्षेच्या संदर्भातला, विशेषतः औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भातला, त्याच्यात घातक रसायनं असतील, कामगारांच्यासाठी सुरक्षा यंत्रणा आहेत की नाही, परवानगी असलेल्या ज्या कंपन्या आहेत तिथे सुद्धा अग्निशमनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे की नाही हे बघणं, यासाठी म्हणून एक सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा पालघर जिल्ह्यामध्ये असावा असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट्सने हे काम करणं आवश्यक आहे. खरं तर सगळ्यात महाराष्ट्रात हे आवश्यक आहे, परंतु इथे जिथे मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहताना दिसत आहेत आणि लोकांना माहिती नाही आहे कायद्याची किंवा लोकांच्या अज्ञानाचा किंवा दारिद्र्याचा फायदा घेतला जातो आहे. इव्हन वीटभट्ट्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात आणि तिथेसुद्धा काही वेळेला पगार वेळेवर न देणं किंवा शोषणाचे प्रकार घडतात. त्याचीसुद्धा नोंद ही ग्रामविकास विभागाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि ग्रामविकास विभागाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी असं सांगेन की जिथे जिथे त्यांच्याकडे गाव पातळीवरती असे कारखाने औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर सुरू झालेले आहेत त्याच्याबद्दल नोंदणीची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची सूचना मी संबंधित मंत्रालयाला पण देणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप होत असताना
त्याची काटेकोर अंमलबजावणीचे डोळे, आणखीन लेखणी ही समाजातल्या सदस्य आणि पत्रकार यांच्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून त्याची माहितीसुद्धा व्यवस्थित पोचणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आज मी येत असताना मी येणारे म्हटल्यावरती काही फोनसुद्धा येत होते. आता ते नंबर सांगत होते फोन, पण नक्की मी तिथे काय करणार आहे किंवा काय करणार आहे, कोणावर कारवाई तिथल्या तिथे करणार आहे का, अशी सुद्धा चौकशी करत होते. म्हणजे कुठेतरी पाणी मुक्त आहे असं वाटतं की एवढे गावून का गेले मी येणारे म्हटल्यावर लोक, मला काही कळलं नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु सुप्रशासन असावं अशी माझी भूमिका आहे. या सगळ्याचा अहवाल मी एकनाथ शिंदे साहेबांना देऊन त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतीलच, त्यांचं लक्ष आहे इथे. पण तरीसुद्धा पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवरती शासन पोचणं आवश्यक आहे असं माझं मत झालेलं आहे. ताई